कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इकडे येऊन? फड संभाळ तुऱ्याला आला, फड संभाळ तुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड संभाळ तुऱ्याला आला, फड संभाळ तुऱ्याला आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाण. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाटा घाटानं उभारी धरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा. वा क्या बात है, क्या बात है. खरंच आत्ताही तोच आवाज आणि तेच सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. खरंच मला खूप आनंद झालाय आणि त्यांनी माझ्या प्रश्नाला गाण्यात उत्तर दिलं. मला खूप आनंद झाला. सुलोचनाताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मराठीत गायलाय, हिंदीत गायलाय, पंजाबी भाषेत गायलेला आहात, इतरही भाषांमध्ये गायलाय, पण मराठीमध्ये पहिल्यांदा लावणी जेव्हा तुम्हाला गायची होती तो प्रसंग कसा होता? सर्व भाषेतील गाण्याच्या माझ्या रेकॉर्ड्स आहेत, त्या त्या देशामध्ये आहेत, पाकिस्तानपर्यंत आहेत. आणि वसंत पवार एकदा आमच्या घरी आले. माझी दोन्ही मुलं 4-5 वर्षाची अशा वयाचीच होती. आणि दरवाजा ठोकला कोणी म्हणून मी दरवाजा उघडला. अशी एक समोर व्यक्ती, ते कपडे मळलेले, कसली ती चप्पल, काय काय. म्हटलं कोण पाहिजे आपल्याला? म्हणे मी वसंत पवार, संगीतकार. आम्ही चकित झालो, एवढे मोठे संगीतकार का आमच्या घरी आलेत? या म्हटलं तुम्ही आत या. आणि आतमध्ये आले, बसले. माझे पती शामराव चव्हाण, त्यांना म्हणाले मी अमुक अमुक, जरा हार्मोनियम देता का? तर चव्हाणांनी हार्मोनियम दिला. त्यांनी खिशातून एक एवढं चिटोरं काढलं, एवढ्या एवढ्या तुकड्याचं. ते हार्मोनियमच्या पट्टीवर ठेवलं. आणि ती पहिलीच लावणी, नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. आणि लावणी हा प्रकार मला माहिती नव्हता, कसा गायचा काय वगैरे मला काही माहिती नव्हतं. चव्हाण त्यांच्या मागे उभे होते. चव्हाण म्हणजे माझे मिस्टर. हे चव्हाण नाव कसं पडलं हे पण तुम्हाला सांगते. मी आणि आशाताई एका रेकॉर्डिंगला आम्ही बसलो होतो, दोघींचं ड्युएट होतं. आशाताई भोसले. तर मी त्यांना म्हटलं अहो अहो अहो, अगं थांब, अहो अहो काय सगळे मागे बघतात. आशाताई म्हणाले मी बघ, माझ्या नवऱ्याला भोसले हाक मारते. मग गर्दीमध्ये आपण गेलं आणि भोसले म्हटलं की ती एकटेच मागे बघणार. मग तिथून मी पण चव्हाण म्हणायला लागले. आणि हार्मोनियम दिला, त्यांनी ती लावणी ऐकवली. मी चव्हाणांना असं केलं, मला तो ढंग माहिती नाही हो, कारण मी पंजाबी, तामिळ, उर्दू गझल म्हणजे कुठली भाषा असं नाही की मी गायलं नाही. वा. त्यांना मी असं खुणवलं. ते पाठीमागे उभे होते. ते म्हणाले हो म्हण.
आणि रेकॉर्डिंग कधी दुसऱ्या दिवशी. पण माझं एक होतं, मला रिहर्सल लागत नसे बर. कधी. आणि मला गुरु नाही, कुठल्याही गुरुकडे मी केलेलं नाही. माझं मी रेकॉर्ड ऐकूनच गाणे. शाळा शिकली, मराठी 4थीपर्यंत शिकले. इतकं वेळ होतं गाण्याचं. अशी पूर्वी तुम्हाला माहिती आहे, आत्ता जशी ही धोकट्या घेतात ना मुलं, तशी नव्हती. पिशवीतनं दप्तर, ती आपली पिशवी टाकायची, शाळेत जायचं, त्या बिल्डिंगकडे बघायचं, म्हणायचं देवा हे कधी कोसळेल. सरस्वतीची शपथ घेऊन सांगते, हे कधी कोसळेल आणि मला गाणं गायला मिळेल. वा वा. हे वेळ होतं. दुसऱ्या दिवशी ती लावणी रेकॉर्ड झाली. मी कधी न गायलेला ढंग मी तो गायला, पण इतका लोकप्रिय झाला की मग प्रत्येक पिक्चर लावणीचं मला मिळालं. नाव गाव कशाला पुसता, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात. वा वा, क्या बात है, क्या बात है. मायाजी, तुमच्या एखादी लक्षात राहिलेली शब्बासकी? मी शशिकांत कोठावळ्यांचा कारभारी जरा दमानं, नात करायचा नाही, आणि आता सध्या लावणी महानायक असे 3 प्रोग्राम करते. परवाच आमचा कोथरूडला महिलांसाठी शो होता, आणि महिलांचा शो असला की मी महिलांमधनं ऑडियन्समधनं गाणं गात येत असते. त्या गाण्याला मी आतमध्ये आले तर महिलांनी मला डोक्यावर उचलूनच घेतलं. एवढा प्रतिसाद त्यांनी दिला की मी विसरू शकत नाही की एवढं महिला सुद्धा लावणीवर एवढ्या वेड्या आहेत, शिट्ट्या घेऊन येतात आणि इतकी दाद देतात, माझ्याबरोबर डान्स करतायत. आणि त्यांनी उचलून जेव्हा मला घेतलं ना, तिथंच मला असं वाटलं की माझं क्या बात है, क्या बात. साबळे. अरे हे कोण पेशंट आलेत? साबळे इकडे इकडे आहे. हा साबळे साबळे. हा बोला बोला. ते वर्षाताई आलेत का? हो आलेल्या आहेत, वर्षाताई आलेल्या आहेत. हा नमस्कार 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 नमस्कार. कुठे उभे राहा, उभे राहा. नाही नाही ते लागलं, खूप लागलं, मला डोळे उघडता येत नाही असू दे, काही हरकत नाही, लागलंय तरी दिसताय तुम्ही. नाही वर्षाताई, मी ना तुमचे सगळे कार्यक्रम बघतो बरं का, जिथे जिथे असतील कुठल्याही थिएटर मध्ये, कुठे पहिल्या रांगेची तिकीट काढतो मी. हा नेहमी नेहमी येतो मी. थँक्यू आणि थँक्यू तुमची अदा मला भयंकर आवडते. थँक्यू. म्हणजे तुम्ही ते आल्या आल्या असं ते काही हे असं करता, बाण सोडता. हा 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 हा, ते सगळे बाण मला लागलेत. अरे बापरे. सगळे हा हे काय, हे सगळं तेच आहे, बाकी काही नाही. ते बाणच आहे ते सगळे. बरं आता तुमच्यासाठी एखादा म्हणू का मग? हा हा हा, प्लीज प्लीज. हा हा हा. मग तो बाण नाही, पण हा बाण नाहीये. मग बाण नको राहू दे, तू म्हणा काय आहे ते. नाही ते एक असं असे. अरे देवा, डोळा उघडता येत नाही मला, काय केलं ते कळलं नाही. अरे काय हा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.